थेट दृश्य आपण सध्या पाहतोय राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याची। आणि आता रायगड दौऱ्यावरती त्यांनी सुरुवातीलाच आपण पाहिलं की माणगाव बायपासची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि आता ते पुढे आलेले आहे। पेणकडे सध्या ते निघाले होते। त्यानंतर आपण त्यांचा हा पुढचा टप्पा पाहतोय रायगड दौऱ्याचा। या ठिकाणी सुद्धा त्यांचं आगमन होत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहू शकतोय। त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते गाडीपर्यंत आले। ढोल ताशांचा आवाज तुम्ही ऐकू शकताय। एकंदरीतच आपला नेता हा आपल्यात आलेला आहे, जनतेत आलेला आहे। त्यांच्या समस्या जाणून तर घेणार आहेतच, मात्र काही गोष्टींबद्दल बोलतील त्या संदर्भात सुद्धा सगळ्यांना उत्सुकता आहे। आणि या ठिकाणी सुद्धा शाखा जी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपण पाहतोय, तिचं उद्घाटन या ठिकाणी होऊ शकतं। अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या शाखा आहेत त्यांचं उद्घाटन आज ते करणार आहेत। माणगावच्या इथे सुद्धा एका शाखेचं उद्घाटन त्यांनी केलं आणि त्यानंतर आता ते पुढे आलेले आहेत। आज शाखांचं उद्घाटन देखील ते या दौऱ्यादरम्यान करणार आहेत। गेल्या शाखा उद्घाटनाच्या वेळी त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांनी शिवरायांची एक प्रतिमा भेट म्हणून दिली। त्यावेळी त्यांनी आपल्या पायातील चपला काढल्या आणि मग त्या प्रतिमेला हात लावला। तेव्हा शिवरायांप्रती त्यांचा असलेला आदर देखील पाहायला मिळालेला आहे आणि त्यावेळी त्यांनी एक सही सुद्धा त्या शाखेच्या इथे बोर्डवरती केलेली आहे, जेणेकरून ती एक आठवण म्हणून राहावी। आता या ठिकाणी देखील अजून एका शाखेचं उद्घाटन आपण पाहतोय। कार्यकर्त्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहे। पक्ष वाढी संदर्भात, पक्ष अजून मजबूत करण्यासंदर्भात ते आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आजचा हा रायगड दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे राज ठाकरे यांचा। याची सुरुवात त्यांनी माणगाव बायपासवरून केली होती आणि मुंबई गोवा महामार्गाची पाहणी देखील त्यांनी केली। स्वतः ते गाडी चालवत त्या मार्गावरून गेले होते आणि मग त्या मार्गाच्या दर्जासंदर्भात त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले। कंत्राटदारांनाही धारेवरती धरलं। ज्या पद्धतीचं काम होतंय त्यावरून जास्त रस्ता टिकणार नाही असं ते म्हणाले आणि तो दौरा आटोपून आता ते पुढच्या टप्प्यात आले रायगडच्या या दौऱ्याच्या। तर आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, आता हा दुसरा टप्पा आपण पाहतोय, सविस्तर सांगा। की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रायगडचं जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे त्याचं उद्घाटन सध्या राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। राज ठाकरे या कार्यालयाची पाहणी करण्याकरता आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हाध्यक्ष श्री बाळाशेठ म्हात्रे यांच्या अधिपत्याखाली हे कार्यालय असणार आहे। खरं तर रायगड जिल्ह्याचं हे मध्यवर्ती कार्यालय असून सर्व जे मनसैनिक आहेत राज्यामध्ये एकंदरीत बघतो की राज ठाकरे यांचा रायगड दौरा आहे। सुरुवातीला त्यांनी जो माणगाव बायपास आहे त्याची पाहणी केली, त्याच्यानंतरला दक्षिण मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्याच्यानंतर आता आपण बघतो की पेणमध्ये हे जे मध्यवर्ती कार्यालय आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ते असणार आहे आणि त्याच्याच उद्घाटनाकरता आता राज ठाकरे जे आहेत ते पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आल्यामुळं एकंदरीत मनसैनिकांमध्ये आता एक नवसंजीवनीचं वातावरण आहे। मोठ्या जल्लोषात सर्व मनसैनिकांनी राज ठाकरेंचं स्वागत या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके फोडून राज ठाकरेंचं स्वागत केलं असून आपण बघितलं तर आता उद्घाटन हे पार पडलेलं आहे। राज ठाकरे ही शाखा एक प्रकार हे कार्यालय कसं आहे याची पाहणी करता आतमध्ये गेलेले आहेत। मनसैनिकांना आता राज ठाकरे काही भाषणाद्वारे काही संदेश देतात का, सूचना करतात का, हे पाहणं महत्वाचं ठरेल। मात्र एकंदरीत राज ठाकरे रायगड जिल्ह्यावरती आल्यामुळं कुठेतरी मनसैनिकांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। एक पक्षाला कुठेतरी नवसंजीवनी मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थातच ऋतिक, नवसंजीवनी पक्षाला मिळणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देखील पाहायला मिळतोय। आपल्याकडनं दौऱ्याचे अपडेट्स घेत राहा। तर मनसे कार्यालयाचं उद्घाटन आपण होताना पाहिलं, आताच राज ठाकरेंच्या हस्ते झालेलं आहे। या कार्यालयाचं उद्घाटन हे रायगड जिल्ह्याचं मुख्य कार्यालय असणार आहे।